नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. शासनाने दिलेले एसईबीसी 10% आरक्षण मनोज जरांगे पाटील मान्य करीत नाहीत म्हणून त्यांच्या विरोधात एसआयटी लावून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व राजकीय पक्षाविरोधात असहकार आंदोलन छेडण्याचा आणि सुमारे 5,000 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला आहे. जळगाव रोडवरील मराठा मंदिर मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना प्राध्यापक चंद्रकांत भराट म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी 2 शिव्या घातल्या तर शासनाने त्यांच्यावर एसआयटी नियुक्ती केली. मराठा समाजाला यापूर्वी 2 वेळा दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही असे असताना पुन्हा तसेच 50% बाहेर आरक्षण माथी मारण्यात आले. हे आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी नाकारल्याने त्यांच्या विरोधात सरकारने षडयंत्र रचण्यास सुरुवात केल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. जरांगे पाटील यांच्यावर करीत असलेल्या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान 4 उमेदवार याप्रमाणे एका तालुक्यातून प्रत्येकी 1,000 याप्रमाणे 5 तालुक्यातून एकूण 5,000 उमेदवार मराठा समाज उभे करणार आहे. सर्वच राजकीय पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे म्हणतात, पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची त्यांची भूमिका चुकीची आहे. कारण राज्य मागास आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला असेल तर मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करणे आणि यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभा असो किंवा मोर्चा बैठकावर मराठा समाजाने बहिष्कार घालावा अथवा निषेधाचे फलक घेऊन उभे राहावे असा निर्णय आज घेण्यात आलाय. यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि गावागावात मराठा समाजाच्या बैठका घेण्याचेही यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.